शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, इथे माझ्यासोबत डॉक्टर लांबट आहेत. हे जवस उत्पादनामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना पुरस्कार दिलेला आहे. सुरुवातीची आमचे मित्र डॉक्टर कलंत्री साहेबांनी खूप चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यामुळे मला असं वाटतं खुर्चीवरून कोण उठलेलं नाही आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जवस आपल्या भारतामध्ये 20 लाख हेक्टरवरून भारतामध्ये 3 लाखावर आलो. विदर्भामध्ये 2.5 लाखावरून 40,000 हेक्टरवर आलो. जवस आजकाल लावणं शेतकऱ्यांनी बंद केलेलं आहे, कारण आर्थिकदृष्ट्या ते जवस परवडत नसल्यामुळे जवसाचा पेरा कमी झाला. आणि मला आता कुणीतरी विचारलं जवस खरंच आपण लावतो का, तर जवस बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे विदर्भाचे जे 6 जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, हे जवसासाठी प्रसिद्ध आहे. आणि विदर्भाच्या लोकांना विदर्भ म्हटलं की 2 गोष्टी आठवतात. थोडासा आवाज बघा बरं. कापूस आणि संत्रा. परंतु कापूस आणि संत्र्या इतकंच महत्त्वाचं हे जवस पीक आहे. विदर्भाला इतकी मोठी देणगी दिलेली आहे निसर्गाने. जसं धानाचं क्षेत्र आहे, तुरीचं क्षेत्र आहे. आता धानासुद्धा धानाकडे दुर्लक्ष झालेलं असं ऐकायला मिळतं. तर तसंच ह्या जवसाकडेही खूप दुर्लक्ष झालेलं होतं. परंतु पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ पुणे यांच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे विदर्भामध्ये, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आणि कलंत्री साहेबांनी सांगितलं की एका एकरामध्ये 10 लाख रुपये, तर मी त्यांना हिशोब दाखवला की 13 ते 15 लाख रुपये होतात. तर त्यांनी 10 लाख सांगितले, 10 लाख झाले तरी आपल्याला भरपूर आहे. कपाशीमधून संत्र्यामधून एवढा पैसा निर्माण होत नाही. आणि तो कसा होतो आपण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेला महात्मा गांधी इकडे वर्ध्याला आले होते, त्यावेळेला त्यांनी एका भाषणामध्ये असं एक वाक्य वापरलं की रोजच्या खाण्यामध्ये जर जवस आपल्या जर आलं तर प्रत्येकाचं आयुष्य चांगलं होईल. आणि मी तुम्हाला सांगतो मित्र हो, अमेरिकेसारख्या युरोपसारख्या कंपन्या ओमेगा 3 कॅप्सूल विकत असताना महात्मा गांधींचं हे वाक्य नेहमी कोट करतात. आणि आपल्या विदर्भामध्ये का, पूर्व विदर्भामध्ये का महत्त्वाचं आहे, इथलं जे हवामान, इथली जमीन, इथलं पाणी जवसाला अनुकूल आहे. आणि म्हणून हे 6 जिल्ह्यामध्ये जवस होतो तो महाराष्ट्रात कुठेही होत नाही. आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की इथं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गतचे महाराज बागला जे कृषी महाविद्यालय आहे, ह्या महाविद्यालयामध्ये जवस संशोधन केंद्र आहे. आणि ह्या जवस संशोधन केंद्राची सुरुवात 1921 पासून झालेली आहे. आणि 1921 पासून ते आजपर्यंत त्याचं काम अथक चालू आहे. परंतु याला बाजारभाव जो मिळणारा आहे तो न मिळाल्यामुळे शेतकरी त्याच्यापासून दूर गेले. मी तुम्हाला सांगतो की जवसामध्ये 1958 साली या नागपूर कृषी महाविद्यालयामधून एक जवसाची जात निर्माण केली, C428. अहो ती अजूनही 90% विदर्भामध्ये लावली जाते. त्याच्यानंतर 1988-99 मध्ये भारत सरकारने संशोधन केंद्र, प्रत्येक राज्याला एक संशोधन केंद्र जवसास दिलेला आहे. तो टोटल 14 राज्यामध्ये 14 सेंटर आहेत. त्यापैकी एक नागपूरला आहे. त्या नागपूरच्या केंद्रामध्ये मी 12 वर्ष प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम केलं. आणि त्या अनुयोगाने जे काही काम झालेलं आहे त्याचा थोडासा आढावा मला घ्यायचा आहे. आणि हे जर समजा 40,000 हेक्टरवर हे जवसाचं पीक जर आपण लावलं आणि याचं पूर्ण मूल्यवर्धन जर झालं तर टोटल किती त्याचं खेळतं भांडवल ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही.
भारतामधला हा एकमेव प्रयोग 1000 शेतकऱ्यांच्या वर 7 वर्ष आपण केला. आणि टाटाने दिलेली फिगर मी तुम्हाला सांगतो, 15,000 कोटी प्रत्येक वर्षाला ह्या जवसामधून विदर्भाच्या 6 जिल्ह्यामध्ये निर्माण होतात. मी जबाबदारीनं बोलतोय, तुम्हाला टाळ्या घेण्यासाठी नाही. कलंतरी साहेबासारखाच मी रिटायर झालेलो आहे आणि आम्ही याच्यासाठीच काम करतो आहे. प्रेझेंटेशन होतं रे बाबा? चालू आहे सर, चालू आहे. हां, तर मी काय म्हणत होतो की 20 लाख हेक्टरवरून आपण 3 वर आलो. भारतामध्ये 100 शास्त्रज्ञ भारतामध्ये काम करतात. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखावरून आपण साधारणतः बघा 40,000वर आलो. आता याच्यात काय होतं की उत्पन्न जे शेतकऱ्यांना मिळायचं, मला शेतकऱ्यांच्या सुरुवातीला जेव्हा म्हणालो की साहेब जवसाला पाणी द्यायचं नाही, खत द्यायचं नाही, आणि आम्ही ते खरीपमध्ये पूर्वी काय शेतकरी लावायचे नाहीत, सोयाबीन अलीकडे आलं 90 नंतर, आणि त्यांना उत्पादन चांगलं मिळायचं. गावामध्ये घाण्या होत्या, ते तेल काढलं जायचं, घरी खाल्लं जायचं. परंतु जसा काळ बदलत गेला, सोयाबीन आलं, जवसाच्या घाण्या बंद झाल्या आणि जवसही लावणं बंद झालं. जवसाचा उपयोग होतो काय? वॉर्निश अँड पेंटमध्ये ह्या इंडस्ट्री त्याचा वापर करतात. आता एक शास्त्रज्ञ म्हणून जेव्हा मी जवसाकडे पाहिलं तेव्हा मला असं कल्पना आली, जवसाच्या प्रत्येक पार्टचा उपयोग इतका चांगला होतो आणि त्याच्यापासून इतका फायदा होऊ शकतो, तर आपण याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं, वर्ल्ड बँकेकडे प्रोजेक्ट सादर केले आणि आम्हाला साधारणतः 31 कोटी रुपये ह्या प्रोजेक्टला मिळाले. जवसाला त्यातले 15 कोटी मिळाले आणि त्याच्यामधून 7 वर्ष हा प्रयोग राबवला गेला. आणि 7 वर्षामध्ये आम्ही काय केलं, बियाणं निर्मिती तुम्हाला बाजारात गेलं तर हिचं बियाणं मिळत नाही. मग बियाणं निर्मित करण्यासाठी डॉक्टर लांबट इथं बसलेले आहेत, यांचा एक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, तो गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह आहे. गेल्या 7 वर्षापासून ते बियाणे निर्मिती करतात. आतापर्यंत त्यांनी 3,000 क्विंटल बियाण्याची निर्मिती केलेली आहे. आणि हे बियाणं आम्ही गेले 7 वर्ष वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांना फ्री दिलं. आता बियाणं दिलं, मग खतही दिली, मग पाण्याची व्यवस्था, विहिरी खोदून दिल्या, विहिरीवर मोटर पंपही बसवून दिले. अनुदानाचं आणि याचं जग असल्यामुळे शेतकऱ्यांना तेच पाहिजे होतं, आम्ही दिलं. पहिले 2 वर्ष काही शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला नव्हता. ते मग गहू आणि चणा, आम्ही दिलेलं खत त्या गव्हाला टाकायचे. आम्ही विहिरी खोदून दिल्या, त्याचे पाईपलाईन त्या गव्हामध्ये जायचे, पण जवसाला त्यांनी दिलेलं नाही. आणि उत्पन्न 2-3 क्विंटल. म्हटलं बघ 2-3 क्विंटल करणार असाल जवस लावू नका. नागपूरमध्ये या शेतकऱ्यांनी, यांचा ग्रुप आहे, एकरी 8 क्विंटल म्हणजे हेक्टरी 20 क्विंटल जा. आणि वर्ल्ड बँकेमध्ये प्रोव्हिजन बायबॅकची खरेदीची प्रोव्हिजन असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये 5% बाजारभावापेक्षा जास्त 5% देऊन, मला वाटतं शेवटचा दर 5,250 रुपयांनी आम्ही दिला. मला वाटतं कपाशीला एवढा भाव नाही आहे. काही काही शेतकऱ्यांनी 2-2 लाखाचे चेक नेले. 7 वर्षानंतर हा प्रोजेक्ट संपला. मग आम्ही विचार केला की आता प्रोजेक्ट संपला, आम्ही घरी, शेतकरी आपल्या घरी. परंतु मी त्यावर रिटायर झालो आणि भारती विद्यापीठाच्या जे संस्थापक आहेत पतंगराव कदम, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं एज्युकेशन फॉर सोशल रिफॉर्म आहे, तर तसाच विदर्भामध्ये डायनॅमिक रिसर्चच्या माध्यमातून तुम्ही हा एक प्रयत्न करा. आणि ऑलरेडी 7 वर्ष आम्ही काम केले, शेतकऱ्यांना मदत करा म्हणून त्यांच्याच भारती विद्यापीठातर्फे आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम 7 वर्ष राबवला, त्याच्यानंतर पुढे नेण्याची जबाबदारी भारती विद्यापीठाने पूर्णतः स्वतः घेतली. आणि त्याचं हे फलित म्हणून मी तुम्हाला आता सांगतोय. आता हे बघा, इथे तुम्हाला दिसेल महात्मा गांधींनी जे काही शब्दाचा वापर केला, रोजच्या आहारामध्ये जवसाचा उपयोग करायचा तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहील. आता आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसल्यामुळे जवस लावणं बंद केलं. शेतकऱ्यांची काही चूक नाही आहे. आता महत्त्वाचं काय, मूल्यवर्धनाबद्दल बरेच लोक बोलतात.
बऱ्याच डायसवर मार्गदर्शन केलं जातं, मूल्यवर्धन करा. धानाची शेती विदर्भात फायद्याची नाही आहे. तुरीचे 200 रुपये आता विकून राहिले. मी तुम्हाला जाता जाता धान आणि ह्याच्याबद्दल 2च वाक्य सांगणार आहे, ती तुम्हाला फायद्याची होतील. आता मूल्यवर्धनात साखळी महत्त्वाची आहे आणि मूल्यवर्धन साखळी ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 7 वर्ष आम्ही राबवली. मूल्यवर्धनामध्ये काय काय येतं? उत्पादकता वाढवणे, उत्पादन वाढवणे. शेतकरी उत्पादकता वाढवतो परंतु त्याला बाजारभाव मिळत नाही, मग तो उत्पादन कशाला वाढवेल? म्हणून योग्य बाजारभाव महत्त्वाचा आहे. बघा, योग्य बाजारभाव नसेल तर शेती मागं पडते. इवन ज्वारी, कपाशीसुद्धा एक वेळेला असं आलं की सोयाबीननी कपाशीला खाऊन टाकलं. शाश्वत खरेदी, बाजारभाव आहे पण गॅरंटेड बायबॅक पाहिजे. गॅरंटेड बायबॅक नंतर मूल्यवर्धन. आमच्या इथे मूल्यवर्धन मी तुम्हाला सांगेन, इथं नागपूरच्याच एका कंपनीला आम्ही एक्सक्लुझिव्ह हक्क दिले. लोटस मेडिसायन्स, इथं मिस्टर मुळे आहेत. लोटस मेडिसायन्स हे मुळे आहेत. नागपूरमध्ये जवळ निर्माण होतं तर यांना ते हक्क दिले, तुम्ही निर्माण करा आणि हे लोकांना विदर्भामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. तर त्याचे प्रोडक्ट्स पण माध्यमातून आपण मूल्यवर्धन त्यांना एकच प्रोडक्ट दिलेला आहे. आता याच्यानंतर बघा, ओमेगा 3चे महत्त्व. ह्या जवसामध्ये ओमेगा जितका आहे जगामध्ये कुठल्याही पिकामध्ये कुठल्याही ठिकाणी नाही आहे. तुम्ही ध्यानात ठेवा, तुमच्या विदर्भामध्ये, आपल्या विदर्भामध्ये काय आहे. हे जवस हा ओमेगा 57 ते 60% ओमेगा याच्यामध्ये आहे. याचे फायदे मी तुम्हाला नंतर सांगतोय. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये NL97 बघा, 1999ला व्हरायटी निर्माण झाली परंतु शेतकऱ्यांकडे बियाणं नाही गेलं. PKV NL 209 मध्ये 260 2009ला रिलीज झाली. या माध्यमातून आम्ही 3000 क्विंटल बियाणं यांनी वाटप केलं लांबट साहेबांनी. येस, नेक्स्ट. आता तुम्हाला जर जवसाचं बियाणं पाहिजे असेल तर अशा तऱ्हेच्या बॅगामध्ये शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, शेतकऱ्यांचा गट आहे. याचा सर्व पैसा शेतकऱ्यांचा ग्रुपला फायदा होतो. त्यांना आम्ही एम्पॉवर केलं. विद्यापीठ जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे बियाणं, जे महाबीज जे बियाणं बनवतं, त्याच तोडीचं बियाणं हा आमचा शेतकरी ग्रुप बनवतो. न्यूक्लियस, ब्रीडर, फाउंडेशन, सर्टिफाईड सर्व बियाणाची निर्मिती हे करतात. आता लागवडीचं तंत्र महत्त्वाचं आहे. एकरी 8 क्विंटल म्हणजे 20 क्विंटल पर हेक्टर कसं येतं त्याचं सूत्र मी तुम्हाला सांगतो. इथे वाणाची निवड, PKV NL 260 बियाणं तुम्हाला 100, 200, 500 क्विंटलपर्यंत बियाण्याची उपलब्धता आपल्याकडे आहे. पेरणीची वेळ, सोयाबीन कापल्यानंतर लगेच पेरायचं. सोयाबीन ऑक्टोबरमध्ये कापा, नोव्हेंबरमध्ये कापा. त्याच्यानंतर जिरायतमध्ये ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा पेरणीची वेळ आणि बागायसाठी नोव्हेंबरचा पहिला 15 नोव्हेंबर 20-25 पर्यंत पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी पण 1 हेक्टरी 20 क्विंटल काढलेला आहे. प्लीज ध्यानात ठेवा. बियाण्याचे प्रमाण 25 किलो पर हेक्टर. बीज प्रक्रिया 3 ग्रॅम थायराम प्रति किलो. पेरणी तिफणीनं फोकून नव्हे, 2 ओळीतील अंतर 1 फूट 30 सेंटीमीटर. खताची मात्रा, अर्थात खताची मात्रा डिसाईड करत असताना माती परीक्षण जरूर करा. तुमचं हेल्थ कार्ड घ्या, त्याच्याप्रमाणे जिरायतसाठी 40-20-20 गंधक जरूर टाका, तेलाचं प्रमाण वाढतं. बागासाठी 60-30-20. आणि आता विदर्भातले सगळे शेतकरी म्हणतात की जवसाला पाण्याची गरज नाही. जवसाला पाणी जर देणार नसाल तर जवस लावूच नका. आणि पेरायच्या वेळेला पूर्ण पाणी पाहिजे म्हणजे त्याचं जर्मिनेशन पूर्ण होईल. त्याच्यानंतर गहू लावू नका, जवस लावा. जवसातून जो पैसा मिळतो त्यातून गहू खरेदी करा. 35 दिवस. एक जम्प झालं का? वेट माफ करा, मी थोडंसं
आता प्रमुख रोग आणि किडी व्यवस्थापन, अहो ही व्हरायटी रेजिस्टन्स असल्यामुळे तुम्हाला काही फवारायची गरज नाही. फवारायची गरज नाही. जर समजा गाद माशी आलीच तर तुम्ही फक्त ते अझोटॅरेक्टिन म्हणजे निंबोळीचा अर्क आहे ना तो फवारा. आणि हे जे तुम्हाला उत्पादन दिसतं हेक्टरी, जिरायतमध्ये 10 क्विंटल, बागायतमध्ये 20 क्विंटल. आता पारंपरिक पद्धतीत आपला शेतकरी कसं लावत होता हे एक त्याचं उदाहरण आहे बघा. या पाठीमागे तुम्हाला ज्वारी दिसेल. ज्वारीच्याच बाजूला एक फार मोठी विहीर आहे. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली आहे, पण त्या शेतकऱ्यांनी या जोसाला पाणीच दिलं नाही. कारण का? अहो ते साहेब मिरी जाते म्हणून आम्ही दिली नाही. ही धारणा तुम्ही काढून टाका. जवळ जमिनीचा पोत उतरतो ही धारणा काढून टाका. आता पहा सुधारित पद्धतीत काय काय घडलं. मगाशी तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना पेरणी यंत्र दिलं, खत दिलं, बियाणं दिलं, सर्व त्यांच्या बांधावर माहिती दिली. हे तुम्हाला दिसेल हे पेरणी यंत्र आहे. हे इक्रिसॅट आपल्या हैदराबादवरून ICRचं सेंटर आहे तिथून तयार झालेलं मशीन आहे. 16,000 ते 20,000ला मिळतं. याच्यामध्ये 10-12 पिकांची पेरणी करता येते. ट्रॅक्टरचं पण अवेलेबल आहे आणि बैलांचं पण आहे. आता याचा फायदा असा आहे बघा, झाडांची संख्या 2 उडीतलं अंतर हे बरोबर ठेवता येतं. बघा ते पारंपरिक पद्धतीने केलेलं जवस आणि हे जस्ट तुम्हाला मी दाखवतोय हे तुमच्याच शेतकऱ्यांनी तुमच्याच बांधवांनी केलेली शेती आहे. हे डॉक्टर लांबट, डॉक्टर पराते आहेत त्यांच्या शेतावरचं हे पहा 15-20 एकरावर शेतकऱ्यांनी लावलेलं जवस आहे. पहा इथं तुम्हाला दिसेल, अहो मिरी पडले की ते बोंडी काळी दिसते. इथे एकही तुम्हाला बोंडी काळी दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका त्याची. ज्याला ऑर्गॅनिक म्हणतो ते ऑर्गॅनिक तुम्हाला बनवता येतं. हे पहा अहो ह्या शेतकऱ्यांनी वाकेश्वर ना, वाकेश्वरला हे बघा नोव्हेंबरच्या 20 तारखेनंतर पेरलं होतं. नोव्हेंबरच्या 20 तारखेनंतर अहो ह्या शेतकऱ्यांनी 20 क्विंटल काढलं. अडीच एकरमध्ये हेक्टरी. मग आम्ही यवतमाळ 2 क्विंटल काढायचे, ते गडचिरोली 2 क्विंटल, पाणी द्यायचं नाही. त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही बोलवलं, बाबा हे बघा तर तुम्हाला सगळं दिलं आणि तुम्ही 2 क्विंटल काढता नका काढू. कारण प्रोजेक्टमध्ये बंधन होतं, मागासलेले, आर्थिक स्थिती कमी अशा शेतकऱ्यांना द्या. अहो ह्या शेतकऱ्यांनी जर 20 क्विंटल काढतात, पलीकडच्या गावामध्ये 2 क्विंटल कसे काढता तुम्ही? आता हा जो डेटा तुम्हाला मुद्दाम दाखवतोय हा 7 वर्षाचा ॲव्हरेजिंग डेटा 1000 शेतकऱ्यांचा आहे. हे बघा विद्यापीठाच्या प्लॉटवरचे उत्पादनाचे आकडे वेगळे असतात. हे शेतकऱ्यांच्या शेतावरचे 7 वर्षाचं ॲव्हरेज आहे. बघा पारंपरिक पद्धतीमध्ये महाराष्ट्राचं ॲव्हरेज आहे 235, भारताचं ॲव्हरेज आहे 410. आता बाजूला बघा जिरायत ह्या प्रोजेक्टमध्ये 822 किलो आणि बागायतमध्ये 1750. आता तुम्ही खाली बघाल निव्वळ नफा ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा 7,000 होता निव्वळ नफा, तो जिरायतमध्ये सुधारित पद्धतीत 4 पट वाढला 28,000 रुपये आणि बाजूला 66,000 रुपये. हे पैसे शेतकरी घेऊन गेलेले आहेत, तुम्ही ध्यानात घ्या. असं नाही की इथं नुसते आकडे केलेले आहेत. चेक मी स्वतः माझ्या सहीने फाडून दिलेले आहे. घेणारे इथं लांबट साहेब पण आहेत. आता धसकट जे आपण जाळून टाकतो कारण ते जनावरं खात नाही, काय उपयोग त्याचा? जाळूनच टाकतो, खत पण होत नाही बरोबर त्याचं. अहो त्याच्यापासून दवसाचा धागा, फायबर ज्याला म्हणतो, तो निर्माण करू शकतो. जसं ऊसाचे शेतकरी ऊस बैलबंड्या घेऊन कारखान्याला देतात, तशी व्यवस्था जर आपण केली, शेतकऱ्यांनी आपल्या घरचं जे धसकट आणून एका ठिकाणी द्यावं आणि आम्ही जिथं फायबर काढावा, तर त्याचं कमीत कमी 10 ते 12,000 रुपये, जिथं पाणी दिलं जातं त्या ठिकाणी 15 ते 18,000 रुपये, मी हे सगळे कमीत कमी लिहिलेलं आहे. म्हणजे त्या निव्वळ नफ्यामध्ये हाफ नाही आहे.
तेवढा तुम्हाला कमीत कमी हे जर 20 क्विंटल जर काढणारा असेल तर त्याला अजून फायदा होईल. आता बघा इकडे जवसामध्ये असं काय आहे की ते मूल्यवर्धन करायला पाहिजे. आतापर्यंत काय करायचो आपण, गावामध्ये घाण्या होत्या, ते तेल आपण काढून खायचो. आणि अजूनही लोक सांगतात, मी भाषण करायला गेलो, साहेब ते आम्ही जवस खाल्लो हो, पण म्हटलं पुढचं तर ऐका. पुढचं ऐकायची बऱ्याच लोकांची तयारी नसते. आता ऐकायलाही शिकलं पाहिजे, ऐकल्यानंतर करायची पण आपल्याला तयारी पाहिजे. आता बघा ओमेगा जे आहे ते 57 ते 60% आहे. आपल्या जवसाच्या व्हरायटीमध्ये 57.7% आहे. गेल्या 3-4 वर्षाचा जो रिपोर्ट आहे तो एक सारखा आहे. याच्यात SDG आहे. आता SDGला मराठीत शब्द नसल्यामुळे मी SDG लिहिला. आता हा जवसाचं जे टर्फल असतं बघा वरचं, ज्याला तांदळाचं पॉलिश करतो तसं जवसाचं पॉलिश केलं तर वरचं ब्राऊन कलरचा निघून जातो बघा. त्याच्यामध्ये जगामध्ये जेवढे पिकं आहेत SDG आहे त्याच्यापेक्षा 800 पट आहे. याचा उपयोग काय? अहो हे अँटी कॅन्सरसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाले आज तर आम्हाला सगळ्या पिकाचे सगळे लोक सांगतात. माझ्याकडे कॅन्सरवर रिसर्च केलेला डेटा आहे. मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या. कॅन्सरवर रिसर्च केलेला डेटा आहे. ज्या स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होतो, अशी गाठ लागते, असं लंप लागतो, अशा स्त्रियांना जर SDG दिल्यानंतर हळूहळू ती लंप कमी होते. किमोथेरपी घ्यायची गरज नाही. कॅन्सर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत नाही. तो कॅन्सर कसा थांबतो याचे फोटो आहेत. म्हणजे जवसाचं महत्त्व बघा. दुसरा जवसाचा धागा मी तुम्हाला सांगतो, एकट्या मुंबईमध्ये 5,000 कोटीचा वर्षाला फायबर हा इम्पोर्ट केला जातो. बेल्जियम, फ्रान्स, चायना. अहो एक सुताचं रीळ जे आहे ना 1 किलोचं, त्याची किंमत 1,000 रुपये आहे. 1,000 रुपये. हा पूर्ण भारतामध्ये हा धागा आपण जाळून टाकतो. पूर्ण भारतामध्ये किती होईल? आपण 1.8 लाख टन 1.8 लाख टन हा फायबर इम्पोर्ट करतो. हा सगळा फायबर मिलिटरी घेते. आणि मुंबईतल्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ते बरंचसं मार्जिन कमवतात. मुंबईचा एक व्यापारी माझ्याकडे आला 2 वर्षापूर्वी. साहेब म्हणे आम्ही मुंबईतच 5,000 कोटीचं हे करतो आणि सगळं आम्ही मिलिटरीला देतो. जवस इतका भारतामध्ये होतो, त्याचा धागा आम्हाला तुम्ही काढून द्या. सगळं फायबर मी खरेदी करतो. माझे शेतकरी इथं आहेत, त्यांच्या शेतावर मी त्यांना बोलवलं. फायबर ते घेऊन गेले. ते म्हणाले साहेब हा फायबर मला चालतो, हा फायबर मी तुमच्याकडून विकत घेतो. म्हणजे काय आहे, फायबरपासूनही आपल्याला पैसा करू शकतो आपण. आता काय काय मूल्यवर्धन झालं बघा याच्यामध्ये. हे जवसाचं पीक, हे जवसाचे दाणे. आता याच्यामधून जवस आपण काढल्यानंतर, मशीनमधून काढल्यानंतर काय होतं, एक तेल निघतं आणि खाली हा फायबर. पॉइंटर आहे का इथे? तुम्ही तिथं पॉइंटर आहे का? ते जवसाच्या खाली तिथं 3 त्यातून मशीनमधून तेल काढल्यानंतर एक तेल निघतं, एक झेप निघते आणि एक फायबर निघतो. हा खाली फायबर आहे. जवसाच्या तेलापासून तिथे बघा सॉफ्ट ऑलवेल ऑइल तयार केलेलं आहे आपण आणि सॉफ्ट जेल कॅप्सूल. इथं लोटस मेडिसायन्सचे लोक आलेले आहेत. जरा सॅम्पल काढून दाखवा प्लीज. सॅम्पल काढून जरा प्लीज दाखवा. तर ते पहा, त्या सॉफ्ट जेल कॅप्सूल आणि याच्यावर भारत सरकारचं स्टॅम्प आहे. ते हक्क आम्ही ह्या नागपूरच्याच कंपनीला दिलेले आहेत. आणि हे बिग बाजारच्या बाजूला श्रीवर्धन कॉम्प्लेक्समध्ये लोटस मेडिसायन्स नावाची नवीन कंपनी आहे, यंग मुलांनी स्थापन केलेली. ह्या जवसाच्या तेलापासून ह्या कॅप्सूल बनलेल्या. त्याच्या आता ते खाली जे तुम्हाला तुपासारखं दिसतं ते काय आहे, ते फॉर्टिफायर आहे. जवसाचं तेल जर पाण्यात टाकलं तर मिक्स होईल का? होणार नाही.
त्याच्यापासून फॉर्टिफायर बनवलेला, त्या फॉर्टिफायरपासून काय होतं, ते फॉर्टिफायर जर तुम्ही दुधात टाकलं तर ओमेगा 3 मिल्क बनतं. ते फॉर्टिफायर तुम्ही तुपात टाकलं तर ते ओमेगा 3 घी बनतं. आता ज्यांना हार्टचं प्रॉब्लेम आहे ते घी खात नाही. अहो हे जे घी आहे हे हार्ट फ्रेंडली घी आहे. तुमचा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, तुमचा ट्रायग्लिसराईड वाढणार नाही, तुमचं ते. त्याच्यानंतर हे जे खाली तुम्हाला ते पहिले गोळ्या दिसतील बघा, त्या जवसाची पेंड आहे, ते एनरिच फीड मिक्सचर तयार केलं आहे. ते कोंबड्यांना खाऊ घातलं की त्या अंड्यामध्ये 21 दिवसानंतर ओमेगा 3 250 मिलीग्राम येतं. आणि ते जे आहे ओमेगा 3 अंडे असे रोज 30 ते 50,000 अंडे पुण्याला मार्केटमध्ये आहे. ऑलवेल ब्रँड जो भारत सरकारनं स्टॅम्प केलेला आहे. त्याच्यानंतर खाली ओमेगा चिकन, जे लेयर्स बर्ड्स आहेत आणि जे चिकन ब्रॉयलर्स आहेत त्यांना वेगळं फीड आहे. ते दिल्यानंतर त्यांच्या तंगड्यामध्ये, त्या छातीच्या भागामध्ये ओमेगा 3 300 मिलीग्राम येतं. म्हणजे ती कोंबडी खायला तुम्हाला ती टेस्टी राहते, ज्युसी राहते. आणि जगामधली ओमेगा 3 कोंबडी, ओमेगा 3 चिकन आणणारं आपला ग्रुप हा पहिला आहे जगामध्ये. त्याचे पेटंट आहेत आपल्याकडे, वर्ल्ड पेटंट्स आहेत. त्याच्यानंतर ही तुम्हाला दिसेल इथे बघा, खाली एक डब्बी दिसते चित्रामध्ये, त्याच्यामध्ये ह्या जवसाचे SDG कॅप्सूल आहेत. ही कॅप्सूल साधारणतः एक कॅप्सूल कमीत कमी मार्केट भावाने 15 ते 16 रुपयाला जाते. खाली तुम्ही तो बघा, हा जो धागा दिसतो हा आपले PKVNL व्हरायटीचाच आहे. हा मुंबईला आम्ही पाठवला, त्याच्यापासून धागा काढून घेतला, तो धागा असा बनतो. म्हणजे पहा किती प्रोडक्ट बनले. आता समजा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये 400 किलो, जास्तीत जास्त 800 किलो पर एकर येतं बरं. 400 किलोचं मूल्यवर्धन आमच्या कलंत्री साहेबांनी सांगितलं 13,15,000 रुपये. 13,15,000 या सर्वांचं मिळून. याच्यामध्ये मी अजून ओमेगा 3 मिल्क घातलेलं नाही आहे, ओमेगा 3 घी घातलेलं नाही आहे, ओमेगा 3 चिकन घातलेलं नाही आहे. साधारणतः ते म्हणाले 10 लाख. तर कमीत कमी हे सगळे जर घातले तर एकराला 400 किलो जर जवस उत्पन्न होत असेल तर 15 लाख रुपयाला मरण नाही. आता मला सांगा, विदर्भामध्ये 40,000 हेक्टर आहे. पूर्ण ह्याचं भारतामध्ये मूल्यवर्धनचा प्रोजेक्ट भारतामध्ये नाही आहे. तुम्ही ध्यानात घ्या, हा भारतातला पहिला प्रयोग आहे. आणि समजा ह्या 40,000 एकरावरचं, हेक्टरवरचं पूर्ण मूल्यवर्धन केलं तर किती टर्नओव्हर होऊ शकतो हा मी तुम्हाला काढून दाखवतो. टाटा कंपनीने आम्हाला काढून दिला 15,000 कोटी प्रत्येक वर्षाला. मला सांगा या पूर्व विदर्भाचा अहो काय नाही आहे विदर्भामध्ये. 15,000 कोटी, किती जॉब निर्माण होतील, किती शेतकऱ्यांच्या घरी पैसा जाईल. आणि दुसरं महत्त्वाचं शेतकऱ्यांची तर फायदा होईल. हा जो कपडा आहे, हे कपड्याचेही फायदे तुम्ही बघा. आणि हे जे जवसाचे तुम्ही कॅप्सूल खाल्याने, SDG खाल्यानंतर जी हेल्थमध्ये सुधारणा होईल तो फार वेगळा भाग आहे. मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगणार आहे. आता बघा, हे अशा प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये 2009 पासून आहेत. तुम्ही असं समजू नका मी चित्र दाखवलेले आहेत. 2009 पासून पुणे, मुंबई, दिल्लीमध्ये हे मार्केटिंग चालू आहे. परंतु टेस्ट मार्केटिंग चालू आहे. आता सध्या सौदी अरेबिया, युरोप, नागपूर, सिंगापूरमध्ये MOU होऊन राहिले. हे झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा विदर्भातलं 40,000 हेक्टरवरचं पूर्ण जवस खरेदी करायची आमची तयारी आहे. अर्थात याला सरकारने काही तर थोडीशी मदत केली पाहिजे. पण आम्ही असा विचार केला, गडकरी साहेब म्हणतात मी सगळं जी पूर्ती तयार केली, जे काय म्हणतात ते सरकारच्या भरोशावर नाही केला. आमचाही तोच हेतू आहे, सरकारच्या न पडता स्वतःच करावं म्हणून आम्ही करत आहोत. म्हणून आम्ही लो प्रोफाईलमध्ये राहतो. हे गेल्या 2003 पासून घडतं विदर्भामध्ये. पण आमच्या पंजाबराव कृषी विद्यापीठातल्या बऱ्याचशा शास्त्रज्ञांना माहितीही नाही आहे, कारण आम्ही पब्लिसिटीकडे जात नाही.
परंतु आता वेळ आलेली आहे, हे तुम्ही माहिती करून घ्या. जवस लावा, फायबर तयार करा. आणि याच्यामध्ये मला तुमचा आता बघा, हे महत्त्वाचं आहे. आता जेवढ्या व्यक्ती तुम्हाला भेटतील, कोणाला ब्लड प्रेशर आहे, मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, आर्थरायटिस आहे, मेंटल डिसऑर्डर, यंग वयामध्ये मेंटल डिसऑर्डर्स आहेत. अहो 10 वर्षाच्या मुलाला चष्मा लागतो. मुलगा 10 वेळा वाचतो पण ध्यानातच राहत नाही. हार्ट अटॅक, पॅरालिसिस येतो, हार्ट अटॅक येतो, बरोबर, कॅन्सर होतो. त्या सगळ्याला जवस हे उत्तम तऱ्हेचं उत्तर आहे. आणि हे ऑर्गॅनिक आहे हो, कुठलीही औषधे घ्यायची जरूर नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, पहिले एक मला समजावून सांगतो, हे फार महत्त्वाचं आहे. जे शहरातले जे लोक आहेत पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी हृदय स्वास्थ्य उत्तम ठेवायला मदत करते. ज्या वेळेला हार्ट अटॅक येतो ना, त्यावेळेला डॉक्टरकडे जातो, तो लिपिड प्रोफाईल करायला लावतो. मग कुणाचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, अहो काही केलं कमी होत नाही. तुम्ही ह्या आमच्या कॅप्सूल 3 महिने घ्या आणि ट्रायग्लिसराईडने तुमचं पहा 18% कमी होईल. तुम्ही तुमचा रिपोर्ट पहा. आता आपल्याला ओमेगाची गरज, अहो मी तर ठीकठाक आहे, मी कशाला खाऊ, हा गैरसमज काढून टाका. ज्यावेळेला एक झटका बसेल त्यावेळेला दवाखान्यात जाल आणि 4-5 लाख रुपये खर्च कराल. तत्पूर्वी विचार करा की आपल्याला ओमेगाची गरज आहे. ओमेगा हे इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे. हे आपलं शरीर बनवत नाही, हे आपलं खाणेच आहे. जे आपले वडील आजोबा होते ह्या लोकांनी खाल्लेलं आहे. आणि म्हणून जुने लोक 80, 85, 90 वर्ष, आता हे साहेब मगाशी कोणी सांगितलं 75 वर्ष आहेत, कदाचित तुम्ही जवळ खाल्ला असेल, मला माहीत नाही. येस, लहानपणी त्यांनी खाल्लेलं आहे. येस येस, अहो मी सांगतो, ते फार नशिबान होते. आमचे नागपूरचे जे काही देवदूत आहेत, डॉक्टर BJ सुभेदार, ते आता 90ला आलेले आहेत. त्यांची तब्येत बघा. मला म्हणाले, अरे हे लहानपणी भंडाराला मी जवसच खाल्लं. म्हटलं म्हणून काका तुम्ही असे आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लिपिड प्रोफाईल करायला दिल्यानंतर 7-8 प्रकारच्या माहिती येते आणि डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट देतात, LDL हे ते. अहो या 7 फॅक्टरवर डॉक्टर औषध देतात. लंबी लिस्ट असते. ह्या 7 फॅक्टरना कंट्रोल करणारा फक्त ओमेगा आहे. ध्यानात घ्या, मी जे बोलतो ते शास्त्रीय दृष्ट्या बोलतो. आणि याची टेस्ट भारतामध्ये होत नाही, अमेरिकेत होते. गेल्या वर्षापासून भारतीय विद्यापीठामध्ये याची आम्ही टेस्ट करण्याला सुरुवात केलेली आहे. ज्यांची मुलं पुण्याला आहेत, विदर्भातले बरेचशा ह्यांची मुलं पुण्याला आहेत, तुम्ही त्या आमच्या लॅबोरेटरीला जाऊन तुमच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये किती ओमेगा टेस्ट करू शकता. 4च्या खाली असेल तर तुम्ही डेंजरमध्ये आहात, 8च्या वर असेल तर तुम्ही ठीक आहात. आणि जर डेंजरमध्ये असाल तर जरूर ह्या जोसाच्या गोळ्या घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 3 महिन्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही थकवा येणार नाही. आर्थरायटिस गायब होईल, ब्रेन फंक्शनिंग उत्तम होईल. आणि विशेषतः दुसरा, ब्लड डायबिटीस. अहो तुम्ही इन्सुलिन घेता, काय होतं हो, अहो त्या सेलमध्ये तुमचं शरीर इन्सुलिन बनवतं पण आत जातच नाही. ते आत जाण्यासाठी एक इन्सुलिनची गरज लागते आणि दुसरी ओमेगाची. इन्सुलिन आहे परंतु ते आत जात नाही. मग ते आत जाण्यासाठी ओमेगा 3ची गरज आहे. ओमेगा 3 म्हणजे काय करतो, तर जसं प्लास्टिकवर जर पाणी टाकलं ते खाली पडणार नाही ना, अशा तऱ्हेने आपल्या सेलभोवती असा लेअर बनतो की आत जात नाही. आणि ती जी शुगर बनते ती रक्तात राहते म्हणून तुमची ब्लड शुगर वाढते. अहो हे काय करतं ओमेगा 3, डोअर कीपरसारखं काम करतं. ब्लडमध्ये शुगर आली ना ती आत पाठवतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला शरीराला पोषण मिळतं आणि रक्तातलं शर्करेचं प्रमाण कमी होतं. म्हणून ओमेगा 3 गरज आहे. तुम्ही म्हणाल की त्या गोळ्यावर चालेल. अहो तुम्ही ह्या गोळ्या घ्यायला लागा, तुम्हाला इन्सुलिनचा डोस कमी होईल, गोळ्यांचा डोस कमी होईल. याच्यावरचे रिझल्ट्स, क्लिनिकल रिझल्ट्स आपल्याकडे आहेत. तिसरं, रक्तवाहिन्यांचे श्वास सुधारते. अहो बायपास काय होतं, एक हार्ट अटॅक आला की त्या काही वाहिन्या मरून जातात.
मी त्याला बायपास करतो, अहो त्यांचं आरोग्य सुधारतं. दुसरं काय होतं, काही लोकांना पॅरालिसिस येतो बघा. पॅरालिसिस ब्रेनला, जसा हार्टला अटॅक येतो तसा ब्रेनला पॅरालिसिस होतो. ब्रेनला अटॅक येतो आणि त्याच्यामुळे पॅरालिसिस होतो. त्या ठिकाणी ओमेगा काम करतो. त्याच्यानंतर आर्थरायटिस, सध्या ऑइल तयार आहे, तुम्ही गोळी खा आणि ऑइल लावा. माझे स्वतःचे काका कोल्हापूरला राहतात. त्यांनी बऱ्याचशा डॉक्टरांकडे जाऊन आर्थरायटिसवर ट्रीटमेंट घेतल्या, 10-20 हजार खर्च केले, काही फायदा झाला नाही. मी हे पाठवून दिलं होतं आणि ते अनाशय ते त्यांनी घेतलं. ते म्हणाले माझा 1 महिन्यातच मला फायदा झाला. गेल्या 10 वर्षापासून तू संशोधन करतो ना, आम्हाला कधी सांगितलं नाही तू, आम्हाला हे त्रास आहेत. सांगायचा उद्देश असा, रोगप्रतिकारक शक्ती, टोटल मेटाबॉलिझम तुमचं सुधारल्यामुळे तुमच्यात इम्युनिटी येते. डोळ्यांची निगा, हे बघा आपल्या रेटिना, ज्यांना डायबिटीस आहे पर्टिक्युलरली, तो रेटिना असतो ना, त्या रेटिना डॉक्टर नेहमी चेक करतात. रेटिनोपॅथी, डायबिटीस लोकांना हा फार धोक्याची घंटा आहे, दृष्टी जाते. त्यात 50% DHA जो बनतो तो ALA मधून बनतो, तो तिथं साठतो डोळ्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते फायद्याचं आहे. मानसिक स्वास्थ्य, मी तुम्हाला उमरेडचं उदाहरण देतो. उमरेडचं एक 12वीची मुलगी, अभ्यासाचं टेन्शन असल्यामुळे काय झालं, तिला डॉक्टर बंकच्या दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. मी काय सांगतो ऐका. तिथे एक माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांना म्हटलं हे तुम्ही द्या. त्या मुलीला ह्या 3 बॉक्स मी दिले, मुळे साहेब हे 3 बॉक्स दिले. तिच्या वडिलांचे रिपोर्ट असे आहेत, ती म्हणे ती आता शांत, बडबड करत नाही, त्रास देत नाही आणि तिला फायदा होऊन राहिला. अहो मेंदूच्या मध्ये, हा मेंदू म्हणजे काय, मेंदू म्हणजे 60% DHA, हा DHA ह्या ओमेगा-3 ऑइलमधून मिळतो. मेंदूचं सगळं हार्डवेअर जे आहे हे आपलं ओमेगा-3 आहे आणि तेच आपण देत नाही खायला. त्या कशाला मॅगीच्या पाठीमागे लागता. फास्ट फूड. अजून एक महत्त्वाचं खाली बघा, मानसिक स्वास्थ्य, माता आणि बाल संगोपनासाठी हा एक इश्यू इतका महत्त्वाचा आहे. हे बघा, बाळाचा मेंदू पहिल्या 9 महिन्यात तयार होतो आणि मेंदू तयार व्हायला जे हार्डवेअर आहे हे ओमेगा-3 आहे. हे कुठून मिळेल हो, आईच्या दुधातून मिळेल. आईच जर हे ओमेगा-3 घेणार नसेल तर बाळाला येणार नाही. म्हणून गरोदरपणी आईनं या ज्या सॉफ्ट जेल कॅप्सूल दिल्या, ह्या जर रोज एक जेवणानंतर घेतली, नंतर आईच्या दुधामध्ये येईल आणि ते बाळाला जाईल. हे गेल्यानंतर काय होतं की बाळाचा मेंदू चांगला डेव्हलप होतो आणि त्या मुलाची पुढच्या आयुष्यामध्ये ब्रिलियन्स पॉवर खूप वाढते. म्हणून तुमच्या ध्यानात येईल बघा, आपल्या महाराष्ट्रात कोकणी लोक, केरळियन्स, तामिळनाडू कोस्टल एरियाचे बघा, बेंगॉली अतिशय हुशार, एक पाठी. याचं कारण काय, ते मासे खातात. माशामध्ये ओमेगा आहे, पण आजकाल माशामधला ओमेगा खाणं धोक्याची घंटा आहे. कारण समुद्रसपाटीपासून, समुद्राच्या काठापासून 800-400 किलोमीटरवर जे काही पाणी आहे त्याच्यात मर्क्युरी, हायड्रोजन पेरॉक्साईड, मर्क्युरी काही केल्या सेपरेट होत नाही. आणि ज्या माशाच्या कॅप्सूल आहेत त्या खाल्ल्यानंतर तुमच्या ब्रेनमध्ये मर्क्युरी साठणं आहे. म्हणून बी अवेअर फ्रॉम फिश कॅप्सूल. ॲम्वे नावाची कंपनी फिश कॅप्सूल बनवते. ते क्लेम करतात की आम्ही पॅसिफिकमधून हार्वेस्ट करतो. प्रत्येक माशामध्ये ओमेगा असावा हे काही गृहीत नाही, हे शक्य नाही आहे. समुद्रामध्ये एक प्रकारचं शेवाळ असतं, ते खाल्ल्यानंतरच मासा ते ओमेगा बनवतो, अदरवाईज नाही. त्याच्यामुळं प्रत्येक माशामध्ये ओमेगा आहे हे गृहीत करू नका. म्हणून मातांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि नंतर त्वचेसाठी असे बरेचसे उपयोग आहेत. तुम्ही मला विचारा, आता तुम्ही म्हणाल आज मी भाषण दिलं, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, परंतु मी तुमच्यासाठी प्रोजेक्ट प्लॅन आणलेला आहे. इथे जे कोणी कार्याध्यक्ष असतील, जे कोणी इथे एक्झिक्युटिव्ह असतील, त्यांनी कृपया ध्यानात ठेवावं, मी इथं प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे.
भाषण देऊन घरी जाण्यासाठी आलेलो नाही आहे. मला काय हवं हे मला विदर्भात राबवायचं. मी सध्या 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांच्यातर्फे राबवून राहिलो. मला 6 जिल्ह्यामध्ये आणायचं आहे. आता बघा, शेतकरी उत्पादक कंपनी या 6 जिल्ह्यामध्ये उत्पादक कंपनी स्थापन करा. दुसरं काय करा, तुमचं गट स्थापन करा. नंतर जवसापासून धागा काढण्याचं 50 लाखात ते मशीन मिळतात, ते तुम्ही करा. म्हणजे जवस बियाणं ते सगळं आम्ही खरेदी करू. बियाणं लागणारा पेरणीला लांबट साहेब तयार करतात. जे तुम्ही जवस उत्पादन कराल ते भारतीय विद्यापीठ खरेदी करेल. जो धागा आहे तो बैलबंडीतून घेऊन या दसकट. एका जिल्ह्यामध्ये मशीनवर ते धागा काढला जाईल आणि त्याचं टेक्नॉलॉजी मुंबईला आम्ही तुम्हाला ट्रेनिंगला पाठवू आणि तो धागा खरेदी करायची मी जबाबदारी घेतो. आणि हा जो प्रयोग आहे भारतामध्ये विदर्भात पहिल्यांदाच घडलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, इथे कर्सर घेऊन याला साईडला काहीतरी आलं अवॉर्ड पण भरपूर मिळाले. पंतप्रधानांनी अवॉर्ड दिलेला आहे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अवॉर्ड दिलेला आहे, फिक्कीचं 1 लाखाचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अवॉर्ड घेऊन काय करतात ते, जोपर्यंत जे काही म्हटलं ट्रान्सफॉर्म जोपर्यंत होत नाही. Due to its lower productivity. The major product of linseed is linseed oil, which is used for making varnish and paints. In spite of being high in nutritional contents such as omega-3 fatty acids and fiber content, the percentage of human consumption of linseed oil is very little. Linseed has 40% of oil content with 55 to 60% of omega-3 fatty acids.